छत्रपती संभाजीनगर निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे। राष्ट्रवादीची 100 उमेदवारांची यादी आज जाहीर होणार आहे। शहर जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। महायुतीतील शिवसेना आणि भाजपच्या बैठकांसाठी राष्ट्रवादीला डावलल्याने हा निर्णय घेण्यात आला। तसेच जागा वाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। मालेगाव महापालिका प्रशासनाचा सावळा गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतो। मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे। प्रशासनाकडून गट शिक्षण अधिकाऱ्यावर जबाबदारी देण्यात आली आहे। कर्तव्यात कसूर आणि चुकीची माहिती दिल्याचा ठपका ठेवण्यात येतोय। गट शिक्षण अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस 24 तासात खुलासा करण्याचे पालिका आयुक्तांनी आदेश दिले आहेत। या ठिकाणी हा सावळा गोंधळ समोर आलेला आहे। मालेगाव महापालिका प्रशासनाचा मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे। प्रशासनाकडून या ठिकाणी गट शिक्षण अधिकाऱ्यावर जबाबदारी ही देण्यात आलेली आहे। कर्तव्यात कसूर आणि चुकीची माहिती दिल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। कैलासवासी संतोष बोरसे यांची या पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। हा सावळा गोंधळ आता समोर आलेला पाहायला मिळतोय। श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर 3 महिने बंद राहणार आहे। 1 जानेवारीपासून मंदिर हे बंद राहणार असल्याची माहिती। मंदिराच्या सभा मंडपाचे नव्याने काम होणार आहे। श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर हे 3 महिने बंद राहणार आहे। मंदिराच्या सभा मंडपाचं नव्याने काम हे केलं जाणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर मंदिर 1 जानेवारीपासून बंद ठेवण्यात येणार आहे। खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरण पोलिसांकडून 9 आरोपींना आता अटक करण्यात आली। हत्याकांडातील आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे। राजकीय वैमनस्यातून नगरसेविकेच्या पतीची हत्या करण्यात आली। अवघ्या 24 तासात आरोपींना आता गजाआड करण्यात आलाय। 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, अटक केलेली आहे। या आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।